निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। हा कसला संकेत आहे गुरुदेव? हा नाथपंथासाठी संकेत आहे। एक नाथ सिद्ध झाले आहेत आणि सगळे त्याची प्रतीक्षा करत आहेत। अडबंगीनाथ? होय कानिफा, परंतु त्यांनी तर आता कार्य सुरू करायला हवं होतं। होय, परंतु माझ्या दृष्टीत जे दिसत आहे त्यात ते मनुष्य वस्तीपासून फार दूर राहत आहेत। मग त्यांना वनातून बाहेर काढायला कोण प्रयत्न करत आहे? आपल्याला त्याविषयी आज्ञा मिळाली की आपण जाऊया। मला अडबंगीनाथांना भेटण्याची इच्छा आहे गुरुदेव। मलाही आहे कानिफा, परंतु आपण आपले कार्य सोडून त्यांच्याकडे जावं यासाठी श्री दत्तगुरूंची आज्ञा आपल्याला लागेल। आपण म्हणाल तसं गुरुदेव। भिक्षेसाठी जाऊया। आदेश अलख निरंजन। निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। आई, मी गावात नानांकडे जाऊन येतो। श्रीपाद, अरे बाळा, तू एकटाच कुठे जातोस? अहो, तुम्ही जा बघू श्रीपाद बरोबर। होय श्रीपाद, मी येतो तुझ्यासोबत। नानाने बोलवलंय ना, आपल्याला जायला हवं। ठीक आहे, चला। श्रीपाद, अरे तो नाना तिकडे तुझी वाट बघतोय। बोपण्णा, आम्ही तिकडेच जायला निघालो आहोत। चला मग निघूया। चल। माई, तू थांब इथेच, तुम्ही या। काय झालं? आपण यशोदेला म्हणालो कृष्णाजवळ आहोत आणि त्यामुळेच ती आत गेली। हो, मग आपण कृष्णाला त्या मावशीकडे का सोडून आलोत? अगं, काळजीचं एवढं काय त्यात? तिच्याशी आपली ओळख झाली आता आणि माझ्या माहेरची तर आहे ती। पण कोणाचा काय भरोसा? आणि तू लहानपणी कधी पाहिलंस तिला? हीच असेल म्हणून काय सांगावं? हा विचार तर मी केलाच नाही। आपण कृष्णाला तिच्या हातात कसं दिलं? आपल्याला भुरळ कशी पडली? यशोदा घरात आहे। हो, आपल्याला माघारी जायला हवं। चल। मन अस्वस्थ का होतंय आज? यशोदा म्हणाली होती की तुम्ही जाऊ नका, थांबा। मी थांबायला हवं होतं का?
मनात नाना विचार येत आहेत, अशुभ संकेतही मिळत आहेत. काही अघटित तर घडणार नाही ना? मला घरी परत जायला हवा. होय, मला घरी परत जायला हवं. अरे देवा, काय झालं हे? यशोदा, यशोदा कुठे आहेस? ही तुझ्या माहेरकडची ना ग? हो ग, पण हिला काय झालं? यशोदे, अगं कुठे आहे तू? यशोदा, 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 यशोदा. काय झालं? किती मोठ्याने हाका मारताय? अगं यशोदा, तू बाहेर चल आधी. कृष्णा कुठे? तू तेच बघायला चल. कृष्णा, कृष्णा, कृष्णा. प्रधानजी, खाली मान घालून का उभे आहात? महाराज, वाईट वार्ता आहे. त्या कृष्णाचं काय झालं ते सांगा आधी. पुतनाने तिचं काम केलं की नाही अजून? महाराज, कृष्णाने पुतनाला मारलं. कंस, तुझा देखील मृत्यू जवळ आला आहे. ऐकलंस का? नाही महाराज. कृष्णा, कृष्णा, कृष्णा. यशोदे, अगं हे बघ काय झालं. अगं, हिने आत्ताच हातात घेतलं होतं ना कृष्णाला. मग ही अशी बेशुद्ध कशी पडली? बेशुद्ध नाही, मला तर वाटतं ही गेली. परमेश्वरा. यशोदा, यशोदा, मला जाणवलं काहीतरी गडबड आहे. काय झालंय? ठाऊक नाही. कृष्णा, तुला काही झालं नाही ना? यशोदा, मी तुला सांगितलं होतं, कुठल्याही अनोळखी व्यक्तीकडे कृष्णाला देऊ नकोस. अहो, तिने सांगितलं होतं तिच्या माहेरची आहे म्हणून. नाही, मला आधीपासून हिच्यावरती संशयच होता. तुम्ही कृष्णाला हिच्या हातात का दिलं? आमची चुकी झाली. आम्हीच कृष्णाला हिच्या जवळ सोडून गेलो. तुम्हा दोघींना सांगितलं होतं ना की थांबा म्हणून. म्हणजे ही कुणी मायावी राक्षसीन होती तर तिला कंसानेच पाठवलं असणार. म्हणजे माझ्या बाळकृष्णाने तिला मारलं. कृष्णा, यानंतर मी तुला कधीच दूर सोडणार नाही. बाल श्रीकृष्णाने दुष्टपुतनाचा वध केला आणि श्रीकृष्णाच्या बाललीलांना तिथून प्रारंभ झाला आणि ह्या प्रसंगाने त्यातील पहिला अध्याय पूर्णत्वास गेला.
कंसाच्या साथीला असणाऱ्या एका दुष्ट शक्तीचा इथे शेवट झाला आणि कंसाच्या अहंकाराला एक मोठी ठेच पोचली. खऱ्या अर्थाने इथूनच श्रीकृष्ण चरित्र सुरू होतं गोरक्ष. एका अबोध वाटणाऱ्या मुलाने ज्या बाललीला केल्यात त्याचा हा प्रवास. तो प्रवास इथून सुरू होऊन भगवद्गीता सांगेपर्यंत आणि त्याच्याही पुढे जाऊन पायाच्या अंगठ्याला बाण लागून देह सोडण्यापर्यंत सुरूच राहतो. गुरुदेव, श्रीकृष्ण चरित्र हे महाकाय विशाल असं आहे. कृष्ण तत्व अनंत काळापर्यंत ह्या सृष्टीत असणार आहे. गुरुदेव, मला काही संकेत मिळत आहेत. कशाबद्दल बोलतो आहेस गोरक्ष? अडबंगीने तप आरंभ केलं तेव्हापासून आपण त्याला भेटलो नाही होत. त्याला खूप अवधी लोटला आहे. तुझं म्हणणं मला पटतं आहे गोरक्ष. अडबंगी फार काळ झाले मनुष्य वस्तीपासून दूर आहे. त्याने आता लोकांमध्ये येण्याची आवश्यकता आहे. नाथपंथामध्ये त्याचा प्रवेश झाला आहेच. आता ती वेळ आली आहे की लोककल्याणासाठी अडबंगीने आपल्या कार्याचा प्रारंभ करावा. मग आता पुढे काय आज्ञा आहे गुरुदेव? आपण त्याच्याकडे प्रस्थान करूया. होय. आदेश. अलख निरंजन. मला श्री दत्त लहरी जाणवत आहेत. गुरुदेव, मला चंदनाचा सुगंध येतोय. म्हणजे श्री दत्त प्रभू इथेच कुठेतरी असतील. गुरुदेव, मी पाहून येतो. आपण दोघेही जाऊ. आज सद्गुरूंचं दर्शन होईल असं दिसतंय. मलाही दत्तगुरूंचं दर्शन घेण्याची खूप इच्छा झाली आहे. आज तुझी इच्छा पूर्ण होईल असं दिसतंय कालिबा. चल. नाना, अरे हे ना, बस इथे. राहू द्यात नाना, मी बसत नाही. मी तुम्हाला म्हणालो होतो मी येईन म्हणून. आम्ही बी तुझीच वाट बघत होतो. तुमच्या शेजारी राहणाऱ्या भाऊला आणि त्याच्या घरच्यांना बोलवा. अरे श्रीपाद, ते बघ, भाऊ आणि त्याची बायको इथेच येत आहेत. नाना, तुम्ही घराकडे वनातून येत होतात तेव्हा तुम्हाला भोवळ येऊन तुम्ही खाली पडला. वय वय, असंच झालं होतं. अगं हे कसले आवाज ऐकू यायला लागल्यात? आपण इथं नको थांबाया. मला भीती वाटायला लागली. होय होय, चल चल निघू इथून. आवा काय झालं तुम्हासनी? आवा उठा. आवा आवा आवा.
मला काहीच समजलं नाही. समजा अचानक घडलं. ते काय होतं हे मी तुम्हाला सांगतो. तरीही भाऊला मी एक संधी देतो. भाऊ, हे तुम्ही सांगाल का मी सांगू? त्याला काय झालं होतं हे मला कसं ठाऊक असणार? त्या समध्याशी आमचा काय संबंध? भाऊ, श्रीपाद म्हणतोय ना तर सांगून टाक. श्रीपादनी ओळखलंय म्हणजे त्यात नक्कीच काहीतरी तथ्य असणार. नका सांगू द्या, मी सांगतो. नाना, भाऊ एका तांत्रिकाकडे गेला होता. तांत्रिकाकरवी तुमच्यावर दुष्ट शक्तींचा प्रयोग केला आहे. त्याचाच परिणाम म्हणून तुम्हाला विविध प्रकारांचे त्रास सुरू झाले आहेत. अरे भाऊ, तुझं असं काय वाईट केलं होतं रे मी? कशापाई तुम्ही आम्हाला एवढा त्रास देताय? पण आम्ही असं काही केलेलंच नाही तर. श्रीपाद, उगा काय बी बोलू नका. तुम्हीच असत्य बोलत आहात भाऊ. मागे तुमचं आणि नानाचं भांडण झालं होतं. त्याचाच राग मनात धरून तुम्ही त्याचा सूड उगवण्यासाठी हे केलं आहे. अर्थात नानांना काही होणार नाही. ज्याच्यावर गुरुकृपा असते त्याला अशा दुष्ट शक्ती काही करू शकत नाही. भाऊ, अरे राग होता मान्य आहे, पण म्हणून हा असा मार्ग अवलंबायचा? अरे आपण सगळे एकाच गावात राहतो ना रे. भाऊने हे दुसऱ्या गावात जाऊन केलं आहे. नाना, तुम्ही काळजी करू नका. ह्यातून तुम्ही बाहेर पडाल. तुम्ही मला घरी येऊन भेटा. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. शुभम भवत. मी इथे आलो त्याला कारण आहे. आज्ञा असावी गुरुदेव. तुम्ही अडबंगीकडे प्रस्थान करा. जशी आज्ञा गुरुदेव. अडबंगीने कठोर तप केलं आहे, परंतु सगळ्या सिद्धी मिळाल्या. सगळी दैवत प्रसन्न झाली, गुरुकृपा झाली, पण तो निर्जन स्थानावर निवास करून आहे. त्याने आता बाहेर पडायला हवं, लोककल्याणाचं कार्य करायला हवं. गुरुदेव, एक शंका होती. बोल कानिफ. आपण आज्ञा केलीत की आम्ही निघतोच आहोत, परंतु आपल्या केवळ दर्शनानेही अडबंगी तयार होईल.
होय, परंतु त्याला पुढच्या कार्यासाठी पाठवायचं तर सुरुवातीला तुम्ही दोघं त्याच्या सोबत असावे. नंतर तो त्याचे कार्य सुरू करेल. आपण जसं सांगता आहात तसाच होईल. अडबंगीमध्ये अडबंगपणा आहे, तो त्याचा स्वभाव आहे, म्हणून कार्य सोपं करून घ्यावं लागेल. आपण जे सांगता आहात ते आमच्या ध्यानात आलंय गुरुदेव. आता आम्ही प्रस्थान करतो. अडबंगीकडून नाथपंथाचं मोठं कार्य व्हावं म्हणून आपण सुरुवात करून देऊयात.